वरोरा तालुक्यातील माढा रोडवरील रविकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात लागलेल्या भीषण आगीत हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. अवघ्या अर्ध्या तासात आगीने रौद्र रूप धारण करत मोठे आर्थिक नुकसान केले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरोरा तालुक्यापासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या माढा रोडवरील रविकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी 13 एप्रिल दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंगमध्ये डोझरद्वारे कापूस टाकण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी मोठ्या प्रमाणात कामगार परिसरात कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी साठवलेल्या होत्या, तसेच बाहेर ट्रकमध्ये कापूस लोड करण्याचे काम सुरू होते. आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासात तब्बल 8 ते 10 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. या आगीत डोझर, ट्रॅक्टर व इतर साहित्यही भस्मसात झाले असून सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. कापसाचे मोठे ढिंगारे असल्यामुळे आग विझवण्यास मोठा वेळ लागला. अग्निशमन दलाने प्रयत्न करून आग इतर भागात पसरण्यापासून रोखली. या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे परिसरात सरपण जाळण्याच्या घटनांमुळे एखादी ठिणगी उडून आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तहसीलदार योगेश कोटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बकाल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पुढील तपास सुरू आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.